नमोद आहे. आता आपले दुसरे विद्यार्थी विजय भगवान कांबळे हे त्यांचा पेपर सादर करणार आहेत. त्यांचा विषय आहे राजा बिंबिसार, एक महान राजा पण एक दुर्दैवी पिता. मी त्या विजय सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावे आणि आपला पेपर वाचावा. त्रिरत्नास प्रथमतः वंदन. अभिवादन मी आचार्य. आपल्या सर्वांप्रती मंगल मैत्री. हा जो शोध निबंध सादर करतोय त्याचा शीर्षक आहे राजा बिंबिसार, एक महान राजा पण दुर्दैवी पिता. राजा बिंबिसार यांना हर्यक वंशाचे संस्थापक मानले जाते तथा त्यांना स्थापित केलेले मगध राज्य हे हर्यक वंशाचे प्रथम राज्य मानले जाते. तसेच हर्यक वंशाचे ते पहिले महाराजा होत. तर नागदशक हे हर्यक वंशाचे शेवटचे राजे तथा शासक होत. हर्यक वंशाचे एकूण 6 मुख्य शासक मानले जातात: राजा बिंबिसार, राजा अजातशत्रू, राजा उदाई, राजा अनिरुद्ध, राजा मंडक आणि 6वे आणि शेवटचे राजा नागदशक. इसवी सन पूर्व 6व्या शतकात भारत देश जम्बूद्वीप या नावाने प्रसिद्ध होता. तसेच संपूर्ण देश त्यावेळी एकसंघ नव्हता, तर वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्यात तो विभागला गेला होता. काही अशी राज्य होती ज्यावर काही राजाची सत्ता होती, ती अशी अंग, मगध, काशी, कोसल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पंचाल, मत्स्य, सौरसेन, अश्मक, अवंती, गंधार आणि कंबोज. त्याचप्रमाणे ज्या राज्यांवर कोणा एका राजाचे राज्य नव्हते ते असे कपिलवस्तू, पावा, कुसिनारा, वेसाली, मिथिला, रामगाम, अल्लकप, केसपुत्त, कलिंग, पिप्पलवन्न तथा मगध. वरील राज्यांमध्ये कोणा एका राजाचे राज्य असणाऱ्या राज्यांमध्ये मगध राज्याला विशेष महत्त्व होते. मगध राज्याची राजधानी ही राजगृह होती. राजा बिंबिसार त्यावेळच्या त्यांच्या समकालीन राज्यामध्ये सशक्त, न्यायप्रिय आणि करुणामयी शासक होते. मगध राज्याशी भगवान बुद्धांचा इतिहास जोडला गेल्याने त्यास अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले होते. राजा बिंबिसार यास श्रेणिक बिंबिसार असेही संबोधले जाते. इतिहासात मगध हे असे प्रथम राज्य आहे की ज्या ठिकाणी त्या राज्याची प्रथम सेना होती आणि ती विजयासाठी नेहमी तयार असत. त्यांच्या वडिलांचे नाव भट्टीय होते तर आईचे नाव बिंबी असे होते. त्यांच्या आईच्या नावानेच त्यांचे नाव बिंबिसार पडले असे मानले जाते. तर आणखी एका मान्यतेनुसार त्यांनी त्यांच्या घराला लागलेल्या आगीच्या वेळी बिंबी उचलून आणल्यामुळेही त्यांचे बिंबिसार पडल्याचे म्हटले जाते. धम्मं चरे सुचरितं नतं दुरिचरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिच. चांगल्या कर्मांनी धर्माचे आचरण करावे, त्याचे वाईट कर्माने आचरण करू नये. धर्मचारी इहलोकी आणि परलोकी सुखाने झोपतात. परंतु राजा बिंबिसार, ज्याला बुद्धांचा अधिक प्रमाणात आशीर्वाद लाभला, ज्यांनी दान कार्याने ते सिद्धही केले, पण राजा बिंबिसार यांचा झालेला शेवट पाहता राजा बिंबिसार एक महान राजा पण एक दुर्दैवी पिता असेच म्हणावे लागते. पुढील प्रमाणे आपण ते समजून घेऊ. राजा बिंबिसार यांचा जीवन, त्यांचा राज्य विस्तार, धम्मकार्य, त्यांचा शासनकाल, त्यांचा दुर्दैवी शेवट. राजा बिंबिसार यांना विविध नावाने संबोधले जाते: विधिसार, विपसार, बिंदुसेन, विद्यसेन, सुविंदसार, बिंदुसार, बिंदुनाश आणि बिंबिसार. ते सवर्णप्रमाणे दिसत असल्यामुळे ही त्यांची नावे बिंबिसार असे पडले. तसेच ते बिंबीपुत्र असल्यानेही त्यांचे नाव बिंबिसार असे पडले. त्यांच्या नावासोबत श्रेणिक अथवा सैन्य हे विशेषण लावले जाते. त्यांनी इतिहासात सर्वप्रथम व्यवस्थित रूपाने सेनेची म्हणजेच आर्मीचे गठन केले होते. त्यांनी धनुष, अंकुश, पाश याद्वारे छेदन, भेदनचेही प्रशिक्षण मिळाले होते. त्यांना शब्दभेदी, दूरभेदी, मर्मभेदी शस्त्र चालवण्याची शिक्षा प्राप्त होती. ते रत्न परीक्षा, वस्तू परीक्षा, वस्त्र परीक्षा, रथ परीक्षा, हस्ती परीक्षा, अश्व परीक्षा, स्त्री परीक्षा यामध्येही निपुण होते. बिंबिसार यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच राज्याभिषेक करून राजा बनविले. बौद्ध ग्रंथानुसार इसवी सन पूर्व 546 मध्ये बिंबिसार राजा बनले होते. ते बाल्यावस्थामध्येच दयाळू, सदाचारी, पराक्रमी आणि बुद्धिमान होते. जसे वय वाढत गेले तसे त्यामध्ये आणखी परिपक्वता आली. असं म्हटलं जाते की बिंबिसार हे शिशु नागवंशाचे 5वे सम्राट होते, तर नागवंशी हे पूर्व बुद्धांच्या शिकवणीच्या प्रभावात होते. तथागतांच्या संपर्कात आल्यानंतर राजा बिंबिसार यांनी 37 वर्ष मगधावर राज्य केले, तर एकूण 52 वर्ष त्यांनी राजा म्हणून राज्य केले. त्यांच्या वेळी मगध हे अतिशय विशाल व शक्तिशाली असे राज्य होते. मगध राज्याचा विस्तार 3600 किलोमीटर इतका होता. बिंबिसार यांचा शासनकाल खूप चांगला होता.
त्यांच्या शासनकाळात प्रजा सुखी, उन्नत, खुशाल आणि धनधान्य यांनी परिपूर्ण होती. ते प्रजेची पूर्ण काळजी घेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रशासनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही त्यांचे लक्ष होते. त्यांच्या प्रशासनात असणाऱ्या उच्च अधिकारी यांना राजभट असे म्हटले जाते. त्यांनी सुशासनासाठी प्रशासन वेगवेगळ्या गटात वाटले होते. संबंधक जे सामान्य प्रशासनिक कार्य बघत होते. सेना नायक सेनाशी संबंधित कार्याची देखरेख हे पाहत असत. ओहारी न्यायपालिकाशी संबंधित कार्य बघत असत. महामार राज्यात उत्पन्न होणाऱ्या उत्पादनावर महसूल लावून ते वसूल करण्याचे कामे करीत असत. बिंबिसार यांच्या प्रशासनिक व्यवस्थेचा अंदाज यावरूनच येतो की त्यांनी प्रत्येक कार्यक्षेत्र वेगवेगळ्या गटात विभागले होते. एका छोट्या व्यक्तीची गाराणेही ते ऐकत असत. असे सुराज्य संचालित करण्याबरोबरच त्यांनी तथागतांचा धम्म शिकवणीला प्रोत्साहन दिले होते. जरी ते तथागतांशी वयाने 5 वर्षांनी मोठे असले तरी त्यांना सर्वप्रथम सिद्धार्थ गौतम ज्यावेळी त्यांना पांडव पर्वताच्या पायथ्याशी भेटले होते तेव्हा त्यांनी सिद्धार्थ गौतमाला अर्धे राज्य देण्याचा प्रस्ताव देऊन हा संन्यास मार्ग सोडून आता तुम्ही तरुण असून तुम्ही सांसारिक जीवनात रममाण होऊन हा मार्ग सोडावा असे विनवले. परंतु सिद्धार्थ गौतम यांनी उत्तरादाखल दिलेल्या उदाहरण तथा नंतर कश्यप बंधू यांनी स्वीकारलेल्या धम्म मार्गाला अनुसरून त्यांनीही धम्माचे अनुसरण स्वीकारले. त्यानंतर सम्यक समृद्ध जेव्हा ज्ञानप्राप्तीनंतर राजगृहात प्रथम आले तेव्हा त्यांनी वेळूवन धम्म कार्यासाठी दान दिले. असा महान दानशूर राजामुळे धर्माला पुढे भरभराटी आली. यांचा आदर्श बघून इतर राजांनी व उपासकांनीही दान देण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या आघाड्यांद्वारे मिळवलेले राज्य तथा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून कौशलराज प्रसेनजी यांच्या बहिणीशी विवाहबद्ध होऊन विवाह भेट म्हणून त्यांच्या राज्याचा काही भाग त्यांना मिळाला. युद्ध टाळून शेजारील राज्यांची वेगवेगळ्या पद्धतीने अर्थात त्यांच्या राजकन्येशी विवाह करून राजाने एक वेगळा आदर्श निर्माण केला व राज्य विस्तार केला. एवढं करूनही त्यांचा शेवट हा दुर्दैवी झाला. कौशलादेवी जेव्हा गरोदर होत्या तेव्हा त्यांना रक्त पिण्याचे डोहाळे लागले. तेव्हा राजांनी त्यांना आपल्या हाताला सुवर्ण चाकूने कापून जे रक्त निघाले ते कौशलादेवी यास पिण्यास दिले. त्यावेळी ही बातमी राज्यातील ज्योतिषाला कळल्यावर त्यांनी पुढे हा मुलगा आपल्याच बापाचा खून करेल असे सांगितले. त्या भीतीने कौशलादेवीने त्या गर्भास मारण्यास प्रयत्न केला, पण राजा बिंबिसार यांनी त्यास विरोध केला. राणीने एकदा मालिश करून तथा एकदा पोटावर मारून गर्भ संपवण्याचा प्रयत्न केला, पण तरीही गर्भास काही झाले नाही आणि पुढे उभयंतास राजा शत्रू नामक बाळ झाले. देवदत्त यांनी तथागतास जीवे मारण्याचे बरेच प्रयत्न केले, पण ते सर्व अयशस्वी ठरले. त्यातच राजा बिंबिसार व भगवान बुद्धांचा मोठा संरक्षक असल्याने देवदत्ताने अजातशत्रूला भडकावून आपल्या पित्याच्या विरोधात उभे केले व त्यास राजा बिंबिसार यांचा वध करण्यास प्रेरित केले. त्यामुळेच राजा बिंबिसार यांनी अजातशत्रूस राजकुमार घोषित केल्यानुसार भविष्यात तोच राजा होणार हे निश्चित असतानाही लवकर राजा होण्याच्या लालसेपोटी आणि देवदत्ताने चेतवल्यामुळे अजातशत्रूने सर्वप्रथम राजा बिंबिसार यास तुरुंगात टाकले व त्याचा अतोनात छळ सुरू केला. त्यांना राणी चेल्लम्माशिवाय इतर कोणासही भेटण्यास मज्जाव केला. त्यांचे अन्न बंद केले. परंतु राणी चेल्लम्मा वेगवेगळ्या पद्धतीने राजात जेवण घेऊन जात असे. कधी साडीच्या पदरातून, तर कधी केसांमधून, तर कधी पादुकांमधून. या गोष्टी अजातशत्रूस कळाल्याने त्याने राणीवर काही निर्बंध घातले. तरी सुद्धा आपले अन्नाशिवाय वडील अजून कसे जिवंत हे जाणण्यासाठी त्यांनी शोध घेतला. तेव्हा भगवंताच्या विचाराने ज्या दिशेने खिडकीतून वडील पाहत आहेत तीही त्याने बंद केली. तसेच वडिलांना अंगारावर चालवण्याचे आदेश दिले. ते पाय कापून त्यात मीठ टाकून तथा त्यास जाळण्याचा प्रयत्न करूनही वडील देहत्याग करीत नाहीत म्हणून अजातशत्रूने राजा बिंबिसार यास मारण्याचा आदेश दिला. ज्यावेळी सैनिकास त्याने वडिलांना मारण्याचा आदेश दिला त्याच वेळी त्यास पुत्रप्राप्तीची सूचना मिळाली. पुत्रप्राप्तीमुळे अत्यंत हर्षोल्लित झालेल्या अजातशत्रूस त्या क्षणी जाणवले, ज्याप्रमाणे मला आनंद झाला तसा आनंद माझ्या पित्यालाही झाला असेल. ह्या जाणीवेने त्याने त्याच्या आईस विचारणा केली. तेव्हा आईने त्यास लहानपणीची घटना सांगितली. जेव्हा अजातशत्रूच्या बोटाला पुरळ आली होती, त्यास त्रास होऊ नये म्हणून बिंबिसार यांनी ते बोट आपल्या तोंडात ठेवले व त्या रक्ताबरोबर तो कुसुद्धा त्यांनी गिळला. त्या घाणीची पर्वा त्यांनी केली नाही. त्या क्षणी तो पितृप्रेमाने किंचाळला, वडिलांना सोडा, वडिलांना सोडा, माझ्या वडिलांना सोडा. पण तेव्हा बराच उशीर झाला होता. सैनिकाने दुसरी सूचना पुढे केली, ज्यात राजा बिंबिसार यांच्या मृत्यूची बातमी होती आणि
ह्याच नुसार भविष्यामध्ये राजा अजातशत्रू यांचेही असेच निधन झाले. इत शोचती पेच शोचती पापकाय उभयत्त शोचती सो शोचती सो विहती दिस्वा कमकिलिंठ मत्तनो. पाप करणारा हा या लोकी शोक करतो, परलोकी शोक करतो, उभयलोकी शोक करतो. आपले मलिन कर्म पाहून तो शोक करतो, आघात पावतो. प्राचीन भारतात या समापन अशा बऱ्याच घटना पाहत आलो आहोत. तथा मध्ययुगातही अशा घटना राजघराण्यात तथा सर्वसामान्य लोकात आपण वाचल्या आहेत. काल परवा घडलेली घटना सूचना सेठ या महिला जी उच्च शिक्षित बंगळुरू स्थित आहे, एका नवतंत्रज्ञान कंपनीची संस्थापक तथा सीईओ असूनही पोटच्या 4 वर्षाच्या मुलाचे जीव तिने घेतले. ही घटना जरी पॅट्रिसाइड फेनोमेनाची नसली व फिलिसाइड फेनोमेनाची असली तरी त्याचे मूळ मनोविकाराशी जोडले गेले आहे आणि हे दूर करावायचे असल्यास बुद्ध शिकवणींचा स्वीकार करून जीवन मार्ग निवडण्याशिवाय पर्याय नाही. धन्यवाद.